जिल्ह्यावर मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे बॅरेजच्या गेटची दुरुस्ती झाली नाही आणि त्यामुळे नदीचं पात्र 1 ते 1.5 किलोमीटर लांबीपर्यंत गेल्यामुळे शेतजमीन खरडून गेली आहे। आणि या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। आपण सध्या लातूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि अतिवृष्टीने कसा हाहाकार उडून टाकलेला आहे त्याची ही बोलकी दृश्य आहेत। आणि आपण सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत तो आहे रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव आणि रुई रामेश्वरला जाणारा हा छोटासा पूल। या पुलाच्या वर अगदी 10 फूट पर्यंत पाणी या ठिकाणी वाहत होतं, त्याच्यामुळे या परिसरातली सर्व शेतजमीन ही अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे, शेती पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। मात्र या नैसर्गिक संकटाला किनार आहे ती पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक चुकामुळे। पोहरा कारसा या बॅरेजेसचे दरवाजे हे खराब असल्यामुळे ते उघडण्यात आलेले नाहीत वेळेवरती आणि त्याच्यामुळे हा जो पूल बघताय त्या पुलाच्या अगदी 1.5 किलोमीटरपर्यंत 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंतची संपूर्ण शेती ही उद्ध्वस्त झालेली आहे। आपल्यासोबत आहेत इथले पोहरेगावचे शेतकरी गोपाळ चंद्रनाथ केसरी। हां, सांगा कशी परिस्थिती आहे? दरवाजे न उघडण्यात आल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं तुम्हा सर्वांचं म्हणणं आहे, काय सांगा? दरवाजा न निघाल्यामुळेच अधिक पहिला पूर आणि दरवाजा न उघडल्यामुळं पुन्हा शेतात आणखीन पाणी शिरलं। माझ्याकडे आता 15 जनावर आहेत। गव्हर्नमेंट पैसे बी देईल, मदतही करीन, पर जनावरही पैसे खात नाहीत, त्यांना वैरणच लागते। आता पूर्णच्या पूर्ण वैरण खराब झालेली आहे। तीच सगळी पुरामध्ये गेलेली वैरण आत्ता कापून मी आत्ता म्हशीली टाकवली, म्हशी तिथं बांधलेल्या आहेत। रोज 15 लिटर दूध आहे माझं। आता नेमकं जनावराला टाकायचं काय? पूर येऊन गेले पर इतक्या दिवस राहिला नाही, 6 तास 8 तास लय झालं 12 तास पूर राहिला। पण 3 दिवस लगातार पूर राहिल्यामुळं पूर्णच्या पूर्ण वैरण, ऊस, मूग, उडीद, सोयाबीन पूर्णचे पूर्ण नासून गेले। आणि मेन सेंटर मधलेच 2 दरवाजे न उघडल्यामुळं ह्या नदीकाठच्या तुम्ही बघताय की किती मोठ्या प्रमाणात म्हणजे शेतजमीन खसून गेलेली आहे। ती आता कशी रिपेअरिंग करावी किंवा त्या ह्याच्यासाठी काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे। आणि मांजरा नदीनं कधी नव्हे तर 1 किलोमीटर लांब आपलं पात्र सोडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऊस शेतीचं, सोयाबीन शेतीचं आणि सर्वात मोठं जनावरांचं कडबे हे आमच्या इथल्या वरळी ही ते समजा चारा जो आहे तो पाण्यात वाहून गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणचं नुकसान झालेलं आहे। ह्याचा विचार शासनाने करायचा। पाटबंधाऱ्याचा म्हणजे दबाव नसल्यामुळे, त्यांच्यावर दबाव नसल्यामुळं ही पाटबंधारे समजा वर्षाकाठी त्यांना 1 लाख रुपये 2 लाख रुपये दुरुस्तीला असतात, पण त्यांनी एक दुरुस्ती न केल्यामुळे ही आमच्यावर परिस्थिती ओढवलेली आहे। आणि ह्या परिस्थितीला आता ही शासनाने काय पर्याय मार्ग करावं, त्यांची तुटपुंजी आम्हाला रक्कम काही उपयोगाची नाही। निसर्गाची मार आणि त्याच्यात पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष झाल्यामुळं हा मोठा आपल्यावरती आघात झालाय असं सुद्धा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे। आता या आरोपाला कशा पद्धतीनं प्रशासन बघतं आणि शेतकऱ्यांना या संकटातून कसं बाहेर काढतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।